गुड मॉर्निंग, जय जिनेंद्र सर्वांना. कसे आहात सगळे? मी मस्त. आयुष्य आपल्याला एकदाच मिळतं, सो एन्जॉय एव्हरी मोमेंट. सुरुवातीला व्हिडिओला आवाजच आला नाही हो, कारण ना मी मुद्दाम खरंच मी विदाऊट एनी एडिटिंग किंवा ऑडिओ वगैरे काहीच दिलेलं नाही आहे, कारण सकाळ सकाळ खरंच खूप शांतता होती आणि त्या शांततामध्ये म्हटलं की कुकिंगच्या आवाजात आपण मस्त असं स्वयंपाकही बनवू, व्हिडिओ करू. म्हणून मग म्हटलं की मी काहीच आवाज दिलेला नाही आहे. पण आपले जसे जसे सबस्क्रायबर वाढत आहेत, व्ह्यूअर्स वाढत आहेत, तर सगळ्यांच्याबरोबर बोलायला खरंच खूप आनंद वाटत आहे आणि कधी एकदा व्हिडिओ घेऊन येईन आणि तुमच्याबरोबर बोलेन असंच होत आहे. आता ब्लॉगिंग करायचं म्हटलं की कॅमेरा फेस तर हे करावंच लागेल, पण तेच ना ॲक्च्युली तिथंच थोडासा प्रॉब्लेम आहे. असं कितीही बोलू शकते, पण ॲक्च्युली ना की कॅमेरा समोर आला ना तर आपली बोलतीच बंद होते. पण ना की कुणीतरी करायला हवं, यापेक्षा ना मी काहीतरी करायला हवं, हा दृष्टिकोन ना आपला बरेचसे प्रश्न सोडून जातात. तर ॲक्च्युली आता आपली फॅमिलीच आहे, त्यामुळे चुकलं तरी तुम्ही मला समजावून घेशीलच आणि सांभाळून घेशीलच माहीत आहे. म्हणून विचार केला की नाही आहे, थोडं थोडं आपल्याला इम्प्रूव्ह व्हायचंच आहे आणि आपल्या फॅमिलीसाठी काही ना काहीतरी करायचंच आहे. चला तर मग आज मी काय केलं की टिफिनसाठी मटकीची भाजी आणि बिटाचं कोशिंबीर बनवलं. आता रेसिपी तर तुम्ही बघितलाच असाल, पण बिटाच्या कोशिंबीरला मी काय केले की बीट किसून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट, अर्ध टॅमॅटो चिरून घातलेले आहे आणि चटणी मीठ एवढंच टाकलेलं आहे. चटणी कमी टाकलेली आहे, नसेल तर तुम्ही मिरचीही घालू शकता ह्यामध्ये आणि वरून तडका दिलं तरी चालेल. आणि मटकीची भाजी तर तुम्ही बघितला, तेल टाकलं, मोहरी जिरे तडतडली, कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकली आणि नंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकली, मटकी छान भाजून घेतली आणि नंतर त्यामध्ये मी तिखट आणि गरम मसाला घातली. अशा पद्धतीनं आपल्याला टिफिन तर तयार झालेला आहे. टिफिन रेडी करून ते गेले ऑफिसला आणि श्रीषाला सुट्टी होती, कारण पुण्यातल्या ना की सगळ्या स्कूल ना की पावसामुळे सुट्टी दिलेली होती. दाखवू तुला? दाखवू तुला? ते कोण दिलेलं माहिती गिफ्ट आम्हाला? तुला स्क्रॅपबुक बनवलेलं सर? असं काढायचं हे ना कुठलं लेट तिथे आम्हाला ते नाही निघत, हे आमचं लंडन मधलं थांब नाही पण आहे ना. तू एक ओपन करते, एक ओपन करते, इथे नाही इथे नाही, हे पेज कर. आता सुट्टी तर होती, पण दिवसभर एवढा धिंगाणा घातलात ना की त्यांना अभ्यास, होमवर्क वगैरे काहीच नाही. होमवर्क ऑलरेडी कंप्लीट झालेलं होतं, पण रात्री मेसेज आल्यामुळे दुसऱ्या दिवशी तर पूर्ण धिंगाणाच झाला. म्हटलं एका ठिकाणी कुठेतरी बसवू ह्यांना, म्हणून हा ना की मी अल्बम म्हणजे सोनाल तिने आम्हाला गिफ्ट केलेलं होतं ॲनिव्हर्सरीलाच. आम्ही ना कॉफी प्यायला गेलेलो होतो लंडनमध्ये. तू पटत होती बघे 6 पाऊंडला होतं. हो 6 पाऊंडला होतं. हे स्कॉटलंड मध्ये. हे ना हे क्रिसमसला, क्रिसमसला अशी ना लाइटिंग असतात, तिथला फोटो. हे ना हे तुला आठवते का विचार काय? हे ना आम्हाला रोशन माऊ तिथे भेटलेली, तिथला फोटो. हा रोशन माऊच्या घरी गेलो आम्ही, तिथला. किती छान बनवलं माहिती तुम्ही. हा हे बघ ना, तुम्ही ना असं स्क्रॅपबुक बनवायला पाहिजे होतं. थांब थांब, आम्ही हे ना लंडन यायला गेलो तिथला. लंडन यायच्या पुढं कणी तिथं एक ॲक्वेरियम होतं तिथला. ते पण लंडन ब्रिजच्या तिथलंच आहे. हे आम्ही ते मॅडम तुषारला गेलते ना, असं असं बस असं. कुठलं? ते सेल्फी स्टिक. ते जॅकेट होतं. ॲक्च्युली हा अल्बम गावाकडे होतं आणि आपली ॲनिव्हर्सरी पण जवळ येत होती म्हणून घेऊन आलेली आणि श्रीषालाही दाखवावं, कारण ज्या काही जुन्या गोष्टी आहेत ना की त्या नवीन सगळ्या जाग्या होतील ॲनिव्हर्सरीच्या दिवशी पण, म्हणून त्यासाठी मी हे केलेलं. आणि दिवसभर एवढा ह्यांचा धिंगाणा म्हणून म्हटलं की चला आपण बघू परत. आणि अशा पद्धतीने बघितलं तर खरंच खूप छान छान आठवणी जाग्यात झाल्या.
थँक्स टू मृणालीताई, कारण त्यांच्यामुळेच हे अल्बम आम्ही बघू शकतो आणि आमच्या आठवणी जागी करू शकतो. असं ही गिफ्ट मिळणं खरंच खूप भाग्याचंच आहे. छान आहे का? करा पटकन ओपन. हे ना आम्हाला मृणाली आंटीने गिफ्ट दिलं होतं ॲनिव्हर्सरीचं, माहित आहे? आणि आपल्यातली ती संगीता मामी आहे की नाही, तुला माहित आहे संगीता मामी? थांब, हां असं ठेव ना व्यवस्थित. माहित आहे तुला? हां, त्या प्राची दिदीनं हे सगळं छान छान बनवते अशी. हो, लग्नातलं छान आहे. ती फत्तू दीदी आहे. ती फत्तू दीदी, ही पल्लू दीदी आहे आणि ही आपली काकू. आम्ही काकू म्हणत होतो. हे श्रीषाचं ड्रेस. बघ ना, थांब ना, हळूच काढ ना, हळूच काढ की, थांब की. मला पण नवीन नवीनच आहेत सगळं. असं असं ओढे काढ. टेबल पण जरा देऊ पण करायला. वा, अगं ते बघितले कोण कोण आहेत फोटोत? इकडच्या इकडच्या. हा बघ ह्यामध्ये बघ, आपण ह्या घरी आलेलो लंडन वरनं पुण्यातनं, ते आहे. हे आपण फिरायला गेलेलो लंडन मध्ये. तू छोटी होती बघ किती. हा, आणि हे बघ लंडन आईचं तू आणि मी इथं. तुला घेऊन तुझा हा फर्स्ट बर्थडेचा पिलू फोटो. फर्स्ट बर्थडेचा हो ना. हां, थँक्स टू मृणालताई आणि प्राची, कारण हे ॲक्च्युली प्राचीनं म्हणजेच आमच्या साहेबांच्या मामांची मुलगी प्राची हे बनवलेली होती आणि मृणालताईने आम्हाला हे ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेलं होतं. चला, खूप वेळ झाली. आणि कसा वाटला तुम्हाला हा आमचा अल्बम? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला, तर उद्या आहे ॲनिव्हर्सरी, तर त्याचंही छान छान काही प्लॅनिंग नाही आहे, बट चला काही होईल ते मी तुमच्याशी शेअर करेनच. So thanks for watching. See you in next video. Bye bye. Take care.